बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आंबा मावा वडी। दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अप्रतिम। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत पुण्याची फेमस आंबा मावा बर्फी किंवा वडी, काहीही म्हणू शकता। चवीला अप्रतिम आणि अतिशय सॉफ्ट एक वडी मी आपल्याला तोडून दाखवते। ही आंबा मावा वडी बनवताना मी आपल्याला भरपूर टिप्स व्हिडिओमध्ये दिलेले आहे, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची वडी अगदी बिघडण्याचा प्रश्नच येत नाही। परफेक्ट अशी सॉफ्ट मऊ वडी तुमची बनेल। माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि जर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपी बनवू। बर्फी बनवण्यासाठी हे मी घेतले आहेत 2 हापूस आंबे। तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकता, पण या आंब्यांचा कलर खूप छान असतो, त्याच्यामुळे मी हे आंबे वापरते। आणि इथे पुण्यामध्ये तर दुसरे आंबे सहसा बघायला सुद्धा मिळत नाही, जे गावाकडे गावरानी आंबे मिळतात ते इथे हापूस आंबा जास्त मिळतो। या दोनही आंब्यांचा आता पल्प काढून तो मिक्सर मधनं फिरवून घ्यायचा। आंब्याचा पल्प काढल्यानंतर मी त्याला मिक्सर मधून फिरवून घेतलं। अगदी स्मूथ असं छान पल्प तयार करायचा की याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे, म्हणजे बर्फी छान होते। आणि हा पल्प मोजल्यानंतर ह्या बाउलनी 2 बाउल पल्प भरलेला आहे। आणि पुढची प्रोसेस करायच्या आधी ज्या ट्रे मध्ये तुम्ही बर्फी सेट करणार आहात त्या ट्रेला तूप लावून घ्या आणि वरून बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या। तुमच्याकडे ट्रे नसल्यास तुम्ही याला ताटामध्ये सुद्धा सेट करू शकता। कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, अर्धा टीस्पून। त्यात आता हा सर्व मँगो पल्प आपण टाकून द्यायचा आणि गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची। मँगो बर्फी बनवताना आपल्याला जवळपास पूर्ण प्रोसेस ही लो फ्लेमवरच करायची आहे, गॅस कुठेही वाढवायचा नाहीये। याला थोडंसं शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिट। याला थोडं शिजवलं म्हणजे काय होतं, या रसामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की बर्फी सेट व्हायला मदत होते। रसामध्ये जर पाणी राहिलं तर बर्फी व्यवस्थित सेट होत नाही। रसाला आता उकळी आली, आता यात टाकायची आपल्याला साखर आणि थोडासा हा रस घट्ट सुद्धा झाला। यात आता टाकूया साखर। 2 वाट्या आंब्यांचा पल्प होता, म्हणजे आपण 1 वाटी साखर टाकायची। तसं साखर ही कमी जास्त करू शकता, कारण आंबा किती गोड आहे याच्यावर सुद्धा साखरेचं प्रमाण ठरतं। पण हा हापूस आंबा खूप गोड असतो, त्याच्यामुळे मी 1च वाटी साखर घेतली। आता साखर टाकल्यानंतर काय होतं, रसाचा कलर चेंज होतो, बघू शकाल आपण, ऑरेंज कलर झाला। आणि आता याला पाणी पण सुटेल साखरेचं। याला सुद्धा आपल्याला खूप छान शिजू द्यायचंय, अगदी घट्ट होऊ द्यायचा आहे हा पल्प। आणि आंबा बर्फी करताना मात्र कढई शक्यतोवर नॉनस्टिकच घ्या, कारण काय होतं मग हा जो आंब्याचा पल्प आहे हा खाली चिकटत नाही। दुसऱ्या कढईमध्ये जर आपण केलं तर तो खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे शक्यतोवर नॉनस्टिक कढई घ्या। आंबा वडी किंवा आंबा बर्फी करायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहे, पण ही पद्धत मात्र सर्वात सोपी आहे, म्हणून मी या पद्धतीने आपल्याला बनवून दाखवते। आणि आता कैऱ्यांचा सीझन सुद्धा सुरू आहे। कैरीची बरीचशी रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, आपण बघू शकाल। आता ही बर्फी बनवताना मी यामध्ये खव्याचा वापर करणार आहे। आपल्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता, त्यांनी सुद्धा बर्फी खूप छान बनते, पण खव्याची टेस्ट मात्र वेगळीच असते। याआधी एक मँगो बर्फीची रेसिपी मी शेअर केली होती, त्यात मी मिल्क पावडर वापरलं होतं, ती सुद्धा खूप छान बनली होती बर्फी। हा खवा घेतला आहे मी 1 वाटी आणि वजन जर केलं तर हा 200 ग्रॅम खवा आहे। तुम्ही 150 ते 200 ग्रॅम खवा वापरू शकता। आणि जर मिल्क पावडर वापरणार असाल तर मग 1 वाटी मिल्क पावडर घ्या। आता बघू शकाल आपण, यातला पाण्याचा अंश कमी झाला, जे साखरेला पाणी सुटलं होतं ते सुद्धा कमी झालं आणि हा पल्प असा छान थोडा घट्ट झाला। आता या स्टेजला आपण टाकूया खवा। हा 1 वाटी खवा मी इथे टाकते। खवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा
मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर सुद्धा मिक्स करून घ्यायची, तुम्ही जे काही वापरणार असाल ते। तशी मँगो बर्फी किंवा आंबा वडी बनवायला अतिशय सोपी आहे, फक्त थोड्याशा काही गोष्टी आहेत की ज्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, जसं की आंब्याच्या पल्पमध्ये पाणी नाही राहू द्यायचं। या खव्याच्या ज्या गाठी दिसतात आहे ते आपण स्पॅच्युलानी अगदी अशा करून घ्यायच्या, स्मूथ करून घ्यायचं सगळं। हे मिश्रण आपल्याला एवढं शिजवून घ्यायचंय जोपर्यंत हे कढईपासून वेगळं होणार नाही तोपर्यंत। जेव्हा ही कढई मिश्रण सोडायला लागेल तेव्हा समजून घ्यायचं की आपलं पल्प अगदी व्यवस्थित तयार झाला आहे आंबा बर्फी बनवण्यासाठी, अजून हा व्हायचा आहे। आणि याला बिलकुल असं कढईमध्ये सोडून जाऊ नका, याला एकसारखं असं हलवत राहा, कारण काय होतं नाहीतर खाली लागायची शक्यता असते आणि खाली लागलं तर मग बर्फीची टेस्ट आणि टेक्स्चर दोन्हीही खराब होतं, त्याच्यामुळे याला एकसारखं हलवत राहा। आता बघू शकाल आपण ह्याचा कलर पण चेंज झाला आणि हे घट्ट झालं आणि आता हे जवळपास कढईला सोडायला यांनी सुरुवात केलेली आहे। आता या स्टेजला आपण टाकायचं याच्यामध्ये अगदी अर्धा टीस्पून तूप, म्हणजे सुरुवातीला आपण अर्धा टीस्पून टाकलं, आता परत अर्धा टीस्पून, 1 टीस्पून तुपाचा आपण फक्त वापर केला, कारण आपण याच्यामध्ये खवा वापरलेला आहे। आणि पुन्हा एक टिप्स मी आपल्याला सांगते, जेव्हा आपण हे मिश्रण ढवळत असतो आणि साईडला कढईच्या साईडला मिश्रण लागतं हे, तेव्हा ते मात्र असं लागू द्यायचं नाही, कारण ते नंतर कडक होतं, त्याला सारखं असं घेत राहायचं मध्ये। जर आता तुम्ही कडक झालेलं परत यात टाकलं तर मग ते बर्फीमध्ये चांगलं नाही दिसत, त्याच्यामुळे साईडला शक्यतोवर लागू देऊ नका आणि जर लागलं तर ते मिश्रण मध्ये घेऊ नका। आता बघा हे मिश्रण सेपरेट व्हायला लागलंय कढईपासून, बघू शकाल आपण अशा पद्धतीने हे सेपरेट झालं पाहिजे, तोपर्यंत याला शिजवायचं, तरच मग बर्फी छान सेट होते, नाहीतर मग बर्फी व्यवस्थित सेट होत नाही। आता हे झालंय, याला आता आपण ट्रे मध्ये काढून घ्यायचं। ट्रे मध्ये आता आपण हे मिश्रण काढून घ्यायचं। स्पॅच्युलानी याला आता सगळीकडे व्यवस्थित सेट करून घ्यायचं। तशी ही बर्फी खूप अशी बारीक अशी नसते, थोडीशी जाडच असते, त्याच्यामुळे मी पूर्ण ट्रे मध्ये नाही पसरवत याला। या स्पॅच्युलानी मला थोडं सेट करायला इझी गेलं, तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता। आता याला काय करायचंय, थोडं थंड करायला ठेवायचं आणि रूम टेम्परेचरवरच ठेवायचं, याला काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही। तुम्हाला जर याला पिस्ता लावायचा असेल तर तुम्ही या स्टेजला लावू शकता। याला मी रूम टेम्परेचरवरच ठेवून देते थंड करायला, आणि किती वेळ लागला ते मी आपल्याला नंतर सांगेल। हे मिश्रण आता अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे, बघा मी दाबते तर हे छान दबत नाही, म्हणजे हे व्यवस्थित सेट झालं। हे पूर्ण सेट व्हायला 1.5 तास लागला। 2 तासापर्यंत समजा जर ही बर्फी किंवा आंबावडी ही व्यवस्थित सेट नाही झाली तर समजून घ्यायचं की काहीतरी बिघडलं, म्हणजे मिश्रण पातळ झालं। तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर आणखी मिक्स करा, थोडंसं गरम करा आणि परत पुन्हा सेट करायला ठेवा, अगदी व्यवस्थित होऊन जाईल। हे बघा मी पूर्ण आपल्याला हातामध्ये घेऊन दाखवते, व्यवस्थित अगदी सेट झालं। आता याला आपल्याला कट करायचं आपल्या आवडीनुसार, छोट्या मोठ्या, जशा आपल्याला वड्या पाडायच्या तशा वड्या पाडून घ्यायच्या। कापायच्या आधी सर्वात आधी याचे काय करायचं, थोडंसं हे कॉर्नर जे आहेत हे थोडे कट करून घ्यायचे, म्हणजे नंतर बर्फी दिसायला अगदी छान दिसते। बघा कॉर्नर कट केल्यानंतर अशी दिसते, म्हणजे खूप छान दिसते, त्याच्यामुळे कॉर्नर कट करा आणि ते काय वायाला जात नाही, ते पण खाऊन टाकायचं। आधी असं चाकूने मार्किंग करून घ्या आणि मग नंतर वड्या कापा, म्हणजे वड्या सारख्या आकारामध्ये येतील। सर्व वड्या कट करून घेतल्या, आता याला एका डिशमध्ये काढायचं। तयार झाली अगदी सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळेल इतकी सॉफ्ट आंबावडी। बघा अशीच परफेक्ट आंबावडी जर आपण पुण्याला आलात तर पुण्याला आपल्याला बघायला मिळेल आणि खायला सुद्धा। या पद्धतीने आंबावडी आपण बनवा आणि मस्त उन्हाळा एन्जॉय करा।
पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.